आपल्या महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावणारा लाल डबा अनेकांसाठी हे फक्त नाव नाहीये किंवा फक्त एक बस नाही, तर ही एक भावना आहे. लाखो लोकांना जोडणारी ही केवळ एक गाडी नाही, तर आपल्या राज्याची खरं तर जीवनरेखा आहे. चला तर मग ह्याच लाल डब्याच्या प्रवासात जरा अजून आत डोकावून पाहूया. तब्बल 77 वर्ष, हो बरोबर ऐकलं, गेली 77 वर्ष या लाल बसेस फक्त इकडून तिकडे नेणारे एक साधन नाही राहिलेत. ते आपल्या राज्याच्या, विशेष करून ग्रामीण भागाच्या काळजाचा ठोका बनले आहेत. असं म्हटलं तरी चालेल की या प्रवासानेच महाराष्ट्राला घडवले. हे जे घोषवाक्य आहे ना, रस्ता तेथे एसटी, हे फक्त भिंतीवर लिहायपुरतं नव्हतं. हे एक वचन होतं, एक प्रॉमिस होतं. आणि याच एका वचनाने खरं तर आधुनिक ग्रामीण महाराष्ट्राचा पाया घातला. लोकांना रस्त्यांची मागणी करण्याची एक नवी प्रेरणा मिळाली. का? कारण त्यांना एक खात्री होती, रस्ता आला की आपली हक्काची एसटी येणारच. चला थोडं इतिहासात जाऊया. स्वातंत्र्यानंतरचा तो काळ, तेव्हाच्या नेत्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. एक अशी वाहतूक सेवा सुरू करायची जी नफ्यासाठी नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी काम करेल. आणि याच दूरदृष्टीमधून एसटीचा जन्म झाला. तर ही सुरुवात झाली कशी? जून 1948 अहमदनगरमधने पहिली एसटी बस धावली. आणि ही फक्त एका बसची सुरुवात नव्हती, तर एका मोठ्या बदलाची नांदी होती. पुढे 1960 साली जेव्हा आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, तेव्हा एसटी खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याचा वाहतुकीचं जाळं बनले. पण एसटीचा प्रभाव फक्त लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात नेण्यापुरता नव्हता. अजिबात नाही. त्याचा समाजावर खूप खोलवर आणि वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला. बघूया तरी हे नेमकं कसं घडलं. या लाल डब्याची खरी ताकद काय होती माहितीये? त्याने फक्त गावाशहरांमधलं अंतर कमी नाही केलं, तर लोकांच्या मनातल्या भिंतीसुद्धा पाडल्या. एसटी म्हणजे एक अशी कॉमन जागा बनली होती जिथे जुने सामाजिक अडथळे आपोआपच गळून पडायला लागले. जरा विचार करा, एसटीच्या त्या डब्यात सगळेजण खांद्याला खांदा लावून प्रवास करायचे. मग तिथे जातीपातीची कुंपणं राहणार कशी? ती आपोआप गळून पडली. स्त्रियांना एकट्याने प्रवास करायचं धैर्य मिळालं. आणि शहरात पोटापाण्यासाठी गेलेले कामगार, ते सुद्धा अगदी सहजपणे आपल्या गावाशी जोडलेले राहिले. म्हणजे खरं तर एसटीने अख्खा समाज जोडला. आता एसटीची एक अशी भूमिका पाहूया ज्याकडे कदाचित फारसं कोणाचं लक्ष गेलं नसेल. ती म्हणजे शिक्षणातली भूमिका. हो, एसटीने आपल्या राज्यात आणि विशेषतः कोकणात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खूप खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली. हे खरंच किती कमाल आहे बघा. एसटीने फक्त विद्यार्थ्यांना पासमध्ये सवलत दिली नाही, तर त्यांच्या कॉलेजच्या वेळेनुसार बसच्या फेऱ्या ठेवल्या. त्यांना सुरक्षितपणे कॉलेजच्या गेटच्या आत सोडलं. आणि काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे घरून कॉलेजपर्यंत पोचवले. विचार करा, एक सरकारी बस सेवा हे सगळं करत होती. हे खरंच अविश्वसनीय होतं. आणि याचाच परिणाम होता की कोकणात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण प्रचंड वाढलं. आता बोलूया पैशांबद्दल, म्हणजे आर्थिक संधींबद्दल. एसटीने ग्रामीण महाराष्ट्रातल्या अगदी शेवटच्या घटकातल्या माणसाला सुद्धा आर्थिक संधी कशा उपलब्ध करून दिल्या, हे पाहणं खूप महत्त्वाचे आहे. यामुळे झालं काय की अगदी छोटा शेतकरी असो किंवा समुद्रावरची कोळीण जी टोपलीभर मासे विकते, तिलाही आपला माल थेट बाजारात घेऊन जाणं शक्य झालं. तिच्या हातात 4 पैसे येऊ लागले. आणि हे तर झालंच, पण ड्रायव्हर, कंडक्टर अशा हजारो पक्क्या सरकारी नोकऱ्या सुद्धा निर्माण झाल्या. इथपर्यंत सगळं ऐकल्यावर वाटतं की एसटीची कहाणी म्हणजे एक यशस्वी सोनेरी कहाणी आहे. पण ही कहाणी नेहमीच अशी राहिली नाहीये. मग असं नेमकं काय चुकलं? असं काय झालं की ही जीवनरेखाच आज धोक्यात आली आहे? चला तर मग आता त्या कारणांचा शोध घेऊया ज्यामुळे एसटी आज या परिस्थितीत पोचली आहे. एक गोष्ट मात्र नक्की, ही पडझड काही एका रात्रीत झालेली नाहीये. एक काळ होता जेव्हा आमदार म्हणजे लोकांचे प्रतिनिधी नियमितपणे एसटीने प्रवास करायचे. त्यामुळे त्यांना रस्त्यांची अवस्था काय आहे, लोकांच्या अडचणी काय आहेत, हे थेट कळायचं. पण आज एखादा आमदार एसटीने गेला तर ती बातमी होते. त्यांच्यासाठी राखील ठेवलेल्या त्या पहिल्या 2 जागा बहुतेक वेळा रिकाम्याच असतात. हा बदल काय दाखवतो? तर सामान्य माणसापासून तुटलेलं नातं. म्हणजेच एसटीची ही घसरण अचानक नाहीये. अनेक वर्षांपासून वाढत गेलेले आर्थिक ताण आणि सरकारी धोरणांमधलं दुर्लक्ष, या सगळ्याचा हा परिणाम आहे. तर मग आर्थिक पातळीवर नेमकं काय काय चुकलं?
एक म्हणजे सरकारने ज्या सवलती जाहीर केल्या त्याचे पैसे एसटीला वेळेवर मिळालेच नाहीत. दुसरं, महामार्गांवरच्या टोलमधून एसटीला सूट दिली नाही. तिसरं, डिझेलचे भाव वाढत गेले आणि खर्च प्रचंड वाढला. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे फायदेशीर मार्गांवर खासगी बसेसची स्पर्धा सुरू झाली. याचा सगळा भार कोणावर पडला? अर्थात सामान्य प्रवाशांवर. तिकीटं महाग झाली आणि अनेक मार्गांवरील बस फेऱ्या कमी झाल्या. बरं, आता या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? आपण आता या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. एसटीच्या सध्याच्या नाजूक स्थितीवर आणि तिच्या भविष्यासाठी काय उपाय असू शकतात यावर लक्ष देऊया. प्रश्न अगदी सरळ आहे. ही जीवनरेखा वाचवता येईल का? आणि जर वाचवायची असेल तर त्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलावी लागतील? तर यावर उपाय काय असू शकतो? सगळ्यात पहिलं, यासाठी सरकार आणि सामान्य नागरिक या दोघांनीही एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. दुसरं, ही सेवा नफा कमवण्यासाठी नाही तर ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली पाहिजे, कारण ही एक सार्वजनिक सेवा आहे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसटीच्या डेपो आणि बस स्टँडच्या मोक्याच्या जागा आहेत त्यांचं खाजगीकरणापासून संरक्षण केलं पाहिजे. पण इथे एक कटू सत्य आहे. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्या वर्गाला एसटी चालली काय किंवा बंद पडली काय याने खरंच काही फरक पडत नाही. त्यामुळे एसटीची काळजी घेण्याची खरी जबाबदारी कोणाची आहे? तर त्या लोकांची जे आजही तिच्यावर अवलंबून आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जोपर्यंत महाराष्ट्राच्या गावांमध्ये लोक राहतात, शेती होते, छोटे मोठे उद्योग चालतात, मासेमारी चालते, तोपर्यंत या सगळ्या लोकांसाठी एसटीच हा एकमेव आधार आहे. त्यांच्यासाठी एसटी ही फक्त एक बस नाही, तो त्यांचा हक्क आहे. आणि म्हणून शेवटी एकच प्रश्न उरतो. जर ही महाराष्ट्राची लाल रक्तवाहिनी थांबली तर ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीचे इंजिन कोण बनेल? या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने करायला हवा.